जमलेल्या माझ्या सर्व बांधवांनो, भगिनींनो, मातांनो आणि बऱ्याच दिवसांनी माझ्या कार्यक्रमाला आलेल्या पत्रकारांनो, हे सहसा असे दिसत नाही. कुठेतरी मस्त लागते म्हटल्यानंतर सगळे गोळा होतात बरोबर. आता त्यांचाही काय ते तरी काय विचार, सगळे आपले मित्रच आहेत ते, माझे त्यातले बरेचसे खूप वर्षापासूनचेच आहेत. या कन्नमवार नगरातल्या सर्व जनतेचे मी पहिल्यांदा आभार मानतो की मंगेश सारखा एक हिरा त्यांनी महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत पाठवला आणि आज त्यांनी आणि माझ्या सर्व इतर सहकाऱ्यांनी आज हा कोकण महोत्सव इथे आयोजित केलेला आहे. स्टॉल्स उद्या लागणार आहेत. मी आता विचारलं त्याला, म्हटलं स्टॉल्स कुठे आहेत? तो मला उद्या लागणार, नाही तर आज काय झालं असतं काही सांगता येत नव्हतं. म्हणजे तिकडे मंदिरात गेलो त्यांनी ते गारणं म्हटलं, ते काय मला काही कळलंच नाही काय म्हटलं त्यांचं. माझ्या फायद्याचं होतं का तोट्याचं होतं तेही कळलं नाही मला. आपल्या फायद्याचं असावं. मला एकदा एक म्हणजे परिचयाचे त्यांनी मला एकदा सांगितलं, कोकणामध्ये एकदा म्हणे असंच काही गारणं घालतात. एक पुजारी होते, त्यांनी गारणं घातलं, कोणतरी गेले होते मंदिरामध्ये, हे आपल्याकडे आलेले आहेत आणि आज सगळे आपल्या कामधंदा व्यवस्थित सगळं चालू आहे, सगळं व्यवस्थित करत असताना ह्यांचं कोणाचं काही येणं असेल तर लवकर येऊन द्या, ह्यांना कोणाचं देणं असेल तर समोरचा विसरू देत. आणि समोरचा विसरू देत काय, हे कुठचं गारणं? असतात मनापासून काय काय गोष्टी करत असतात लोक, त्यातला एक प्रकार. आज इथे कोकण महोत्सव आयोजित केला. काल मी गेलो होतो, कोळी महोत्सव होता. जेवण दोन्हीकडचं फर्स्ट क्लास. त्या दिवशी आमच्या राजेंद्र लाडांच्या इथे मी गेलो होतो आणि माझी गाडी पोहोचायच्या आधी राजेंद्र लाडांनी मला सांगितलं, साहेब डबा भरून ठेवलाय. काल पण मी विचार करत होतो, आज पण मी विचार करतोय, म्हटलं मंगेश आत्ता बोलेल, थोड्या वेळांनी बोलेल, 5 मिनिटांनी बोलेल, अजून काही बाबा तर साहेब डबा भरून ठेवलाय काही नाही. स्टॉलच नाही तिथे, भरणार कुठचा डबा तू? स्टॉल उद्या लागणार, डबा भरलाय म्हणतो. मगाशी इथे प्रात्यक्षिक झाली, वरून खाली यायची. मी जमलेल्या सगळ्या मराठी माता भगिनींना सांगीन, खास करून माझ्या बांधवांना सांगीन की ह्याच्या पुढे खालून वरतीच जायचं, वरून खालती नाही यायचं. काही वरून खाली यायची गरज नाही आपल्याला. हे सतत आज चालू आहे टीव्हीवरती. आम्ही तुमच्या अजून दिवे लागलेले नाहीत, लाल लाल लाईट अजून. या लावा, लाईट लावा, बोलायला सुरुवात करतोय आता मी. आणि ते मला लगेच कळतं, लाल लाईट लागला की या रेकॉर्ड करतोय. हे काल दिवसभर ते सगळं चालू आहे. अमिताभ बच्चन के बारे में ऐसा कहा वैसा कहा वैसा. काय बोललो मी? काय म्हटलं मी अमिताभ बच्चन बद्दल? मी म्हटलं तिथून इथे आले, मुंबईमध्ये वास्तव्य केलं, आपलं नशीब सगळं आजमावलं इथे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि इतका मोठा कलाकार, या देशाने ज्यांना सुपरस्टार म्हणून संबोधलं, माझ्याही आवडते कलाकार, त्याच्यामध्ये काय वाद नाही. कलाकार म्हणून काही श्रेष्ठच ज्येष्ठच, पण त्याच्यामध्ये काय प्रश्नच नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं की या देशाने अख्खं तुम्हाला सुपरस्टार केल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला आयुष्यात निवडणूक लढवायची वेळ आली, त्यावेळेला तुम्हाला उत्तर प्रदेशमधला अलाहाबाद मतदारसंघ निवडावासा वाटला, मुंबईमधला कुठचाही मतदारसंघ निवडावासा नाही वाटला तुम्हाला? उत्तर प्रदेशमधला माणूस जेवढा तुमच्यावरती प्रेम करतो तेवढाच मुंबईमधला माणूस प्रेम करतो, तेवढाच महाराष्ट्रातला माणूस प्रेम करतो, तेवढाच देशातला सगळ्याकडचा माणूस प्रेम करतो. मग उत्तर प्रदेशचा अलाहाबाद मतदारसंघ तुम्ही का निवडलात? ठीक आहे, एकदा झालं, त्यावेळेला राजीव गांधींच्या आग्रा खातर म्हणून झालं असेल. पुढच्या वेळेला बाबा उत्तर प्रदेशचे ब्रँड अँबॅसेडर झाले, म्हणजे ते राज्य
हे प्रमोट करण्यासाठी म्हणून अमिताभ बच्चन ब्रँड अँबॅसेडर झाले का? महाराष्ट्रामध्ये का नाही होत? आमच्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करत असलेल्या शेतकऱ्यांचे तुम्ही तिकडे निवेदन मांडा, तुमच्या शब्दाला वजन आहे, त्याच्यावरती एखादा चित्रपट काढा. पण उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही त्या राज्याला प्रमोट करण्यासाठी ब्रँड अँबॅसेडर झालात. हिंदी सोडून इतर कुठच्या चित्रपटामध्ये काम करायची वेळ आली तर भोजपुरी चित्रपटामध्ये तुम्ही काम करता. आणि याहून कहर म्हणजे त्या ऐश्वर्या रायच्या नावाने कन्या शाळा काढली, ती पण उत्तर प्रदेशमध्येच. का आमच्याकडे कन्या नाहीत? का महाराष्ट्रात कन्या संपल्या, का गुजरातमध्ये संपल्या, का तामिळनाडूमध्ये संपल्या? उत्तर प्रदेशमध्येच फक्त कन्या शाळा काढता तुम्ही. मग मी फक्त एवढंच म्हटलं की इतका मोठा कलावंत या कलावंताला स्वतःच्या प्रांताबद्दल, स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम असू शकतं, तर राज ठाकरे हा खूप लहान माणूस आहे, त्याला महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसाबद्दल प्रेम नसेल काय? काही चुकलं का माझं काही? हे बाकीचे सगळे सोडून द्या रे थोतांड. तो आबू आजमी करता, तो साबू आजमी हातात सापडतच नाही. ही काय माणसं आहेत? ते दाढीची ब्लेड असते ना, त्याची धार गेल्यानंतर दाढी करणारे असतात ना, त्याच्यापैकी तो कोण तो पहिला विलासराव बरोबर असायचा आणि नंतर कृपाशंकर सिंग. त्याच्याकडच्या सगळ्या दाढीच्या ब्लेडची झलचली हे गेलेली आहे, त्याची धार गेलेली आहे, म्हणून त्याची खुंट पांढरी घेऊन फिरत असतात. हा परवा दिवशी सांगतो तिथे टीव्हीवरती, मी महाराष्ट्राच्या मध्ये बॉर्डरवरती उभा राहीन आणि महाराष्ट्राचं संरक्षण करेन. ही खुंट. अहो हा परत नाव विसरलो, कृपाशंकर सिंग. हा कृपाशंकर सिंग ज्या विलासराव देशमुखांबरोबर फिरत होता, ज्यांच्या मागे मागे फायली घेऊन फिरत होता, विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदावरनं गेल्या सुशीलकुमार शिंदेच्या गाडीचा दरवाजा उघडणारा हा निष्ठेच्या गोष्टी बोलतोय, महाराष्ट्राच्या गोष्टी बोलणार ह्याच्याकडे निष्ठा शिकायची आम्ही. अहो तो विलासरावांचा नाही होऊ शकला, तो महाराष्ट्राचा काय होणार मला सांगा ना. आणि हा आम्हाला सांगणार ते दुसरे ते आले आज बेडूक. तेच ते महाराष्ट्र में आने के लिए राष्ट्र की इजाजत लेने की जरूरत नहीं है. चाले कुठून घरून आणता चाले. एक गोष्ट त्यांना सांगतो त्या अमरसिंगना, हे असले जर वेडेवाकडे प्रकार जर तुमचे चालू राहिले नाही या राज्यामध्ये, तर या महाराष्ट्र राज्यामध्ये जर यायचं असेल तर मराठी माणसाच्या परवानगीशिवाय तुम्हाला याच्या पुढे येता येणार नाही, एवढं पण त्यांनी लक्षात ठेवावं. या मजाक समजलं सगळं. महाराष्ट्राला काय तुम्ही राष्ट्रवाद शिकवताय? महाराष्ट्राला राष्ट्रवाद शिकवायची गरज नाहीये. महाराष्ट्र पहिल्यापासून राष्ट्राचा विचार करत आला, पण तुम्ही लोक प्रत्येक वेळेला स्वतःच्या प्रांताचा विचार करत आला आणि आम्हाला शिकवता तुम्ही. ते यायला बिहारला बसले कानातले केस वाढवून. सकाळी उठल्यावरती वेड्या घालण्यातच जास्ती वेळ जातो त्यांचा. काय बोलला तो काल? याचाच काहीतरी बोलला. राज ठाकरे तो देश तोड़ने की बात कर रहे हैं, उनको गंगा में स्नान करना चाहिए तो पाप धुल जाएंगे उनके. माझे पाप. अरे तू आयुष्यभर याच्या पुढे गंगेमध्ये आयुष्यभर तुझी पाप धुतली जाणार नाही त्या गंगेमध्ये. माझे कसली आली पाप? मी काय बोललो? त्या छटपूजेबद्दल माझ्याबद्दल बोलताय. अहो छटपूजेबद्दल नाही बोललो मी. छटपूजेच्या नावावरती चालत असलेली जी नौटंकी आहे ना, ज्या पद्धतीने आजपर्यंत मी कधी बघितलं नव्हतं, गेल्या 3-4 वर्षातच बघतोय.
प्रत्येकाचा धार्मिक सण असतो तो धार्मिक सण बघ ठीक आहे, पण हा नुसतं धार्मिक सणापुरतं हे मुंबईमध्ये चालू नाहीये. हे तुम्हाला फक्त येऊन दाखवतायत आमची ताकद किती वाढते ते. गिरगाव चौपाटीवरती करणार, दादर चौपाटीवरती करणार, जुहू चौपाटीवरती करणार, सगळीकडे तुम्हाला फक्त ताकद दाखवतायत की आम्ही किती पसरतोय बघा, आम्ही किती वाढतोय बघा. हे फक्त छटपूजेच्या माध्यमातून दाखवतायत. माझा रोग छटपूजेकडे नव्हता. काही माझ्या नावावरती खपवत. एक गोष्ट नक्की, महाराष्ट्रामध्ये जर साजरा होणार असेल तो महाराष्ट्र दिनच साजरा होईल. उत्तर प्रदेश दिन वगैरे फालतू गोष्टी आम्ही साजऱ्या करणार नाही. हे उत्तर प्रदेश दिन वगैरे साजरे करायचे असतील ते उत्तर प्रदेशमध्ये करावे. तो स्वाभिमान त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये टिकवावा. महाराष्ट्रामध्ये जर कोणीही उत्तर भारतीय असतील, उत्तर प्रदेशचे असतील, बिहारचे असतील किंवा कोणी असतील, त्यांनी देखील महाराष्ट्र दिनच साजरा केला पाहिजे. दुसरा तिसरा दिन साजरा होता कामा नये. यात काय चुकलं मला सांगा. बाकीचे लोक म्हणतात बघा ह्याच्या मागे राजकारण. मी केलं, मी सांगितलं होतं उत्तर प्रदेश दिन साजरा करायला. मला काय गरज होती. महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याबद्दल मी बोललं तर मी लगेच संकुचित. आणि हे बाकीचे करतात ते हेच लालू प्रसाद यादव. मला सांगा हो साधी गोष्ट, ही रेल्वे आज संपूर्ण देशाची आहे ना. या संपूर्ण देशामध्ये रेल्वे प्रवास करतात ना, सगळीकडे ट्रॅक्स आहेत ना. मग रेल्वेमध्ये फक्त भरती होत असताना बिहारी माणसाचीच भरती करण्याचे आदेश का दिले जातात. हा देश तोडण्याचा प्रकार नाही का. मी मागे जेव्हा शिवसेनेमध्ये असताना बी केलेलं आंदोलन आहे. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये 1200 जणांची वेकेन्सी होती. आणि आज मुंबईच्या अनेक स्टेशनांवरती अनेक बिहारमधले लोक आले, तिथे बसले होते. वर्तमानपत्रांमध्येच फोटो छापून आले होते त्याचे. आणि ज्या वेळेला आमचे सर्व लोक तिकडे चौकशीसाठी म्हणून गेले, त्यावेळेला तो माणूस या माणसाला सांगितलं की बाबा तुम्ही भूमिपुत्रांना, इकडच्या मराठी मुलांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्यावरती कोणतरी होता तिकडचा, वर्मा शर्मा कोणतरी कोण होता मला आठवत नाही. त्यांनी आपल्या शिष्टमंडळाला सांगितलं, बोले ये क्या मराठी लगाया आप लोगों ने, तुम्हारे मराठी त्याच्यानंतर आईवरनं शिवी दिल्यावरती आपल्या एका माणसाने तिकडची होती कोंडी घेतली, ती घातली डोक्यात त्याच्या. आणि मग पुढे सगळं झालं ते सगळं सुरू. सगळ्या चौकशी अंती कळलं की हे जे सगळे फॉर्म भरले गेले, म्हणजे जाहिराती दिल्या गेल्या की इकडे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये वेकन्सीज आहेत, त्या सगळ्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये पण नाही, बिहारमध्ये फक्त दिल्या गेल्या वर्तमानपत्रांना जाहिराती. हा देश तोडण्याचा प्रकार नाही. प्रत्येक वेळेला आम्ही कुठची एखादी गोष्ट बोलल्यानंतर सगळेजण सल्ले द्यायला मराठी माणसाला. मराठी माणसांनी देखील आपण देखील हा स्वाभिमान कसा टिकवता आला पाहिजे, कसा वाढवला पाहिजे. अनेक लोकांकडनं ही गोष्ट आपण उदाहरण घेतली पाहिजे. मगाशी शिशिर शिंदे बोलले ते फक्त कोल्हापूरला जन्माला आलेला फक्त तो शिवाजीराव गायकवाड एवढंच बोलले. पण शिवाजीराव गायकवाड हा बडोद्यामध्ये होता, तो तिकडनं तामिळनाडूमध्ये गेला, त्याचा रजनीकांत झाला. उद्या जर समजा रजनीकांतने जर समजा तामिळनाडूमध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला, चित्रपट चालतील का त्याचे? चित्रपटात घेईल का कोणी? पण रजनीकांत हा स्वतःला तमिळ आहे, मी तामिळनाडूचा आहे, मी स्वतः तमिळ आहे असं स्वतः मानतो, स्वतः समजतो. हीच अपेक्षा इकडे राहणाऱ्या लोकांची याबद्दल आहे माझी. मध्ये बिहारचे असतील, उत्तर प्रदेशचे असतील किंवा कोणी असतील, तुम्हाला मुळात आठवण कशाला येते तिथली? तुम्ही जर इथे राहणार असाल तर इथले म्हणून राहा, इथे राहायचं, इथे कमवायचं, आणि आठवण पुन्हा आपल्या गावची जर येणार असेल, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा? यात काय चुकलं मला सांगा ना, काय चुकीचं आहे? उद्या ते समाजवादी पार्टीचे काय आहे ती सभा आहे तिकडे, कोण सभेमध्ये, कोण देश बचाव रॅलीमध्ये, हे वाचवणं. बरं, या देश बचाव रॅलीमध्ये कोण? फारुख अब्दुल्ला. देश वाचवायचा आहे ना, एकसंघ ठेवायचा आहे ना, मग पहिल्यांदा काश्मीरबद्दल 370 कलम पहिल्यांदा रद्द करा म्हणा, आणि मग देशाचा आमच्या या विचार करायला सुरुवात करा. आमच्या देशामधनं तिथे काश्मीरमध्ये जाणारे टुरिस्ट
इथून तुम्ही 1 इंच जमीन तिकडे घेऊ शकत नाही. त्या काश्मीरामध्ये 1 इंच जमीन घेऊ शकत नाही, कारण 370 कलम लावले. आणि हे इकडे येऊन आम्हाला देशाबद्दल धडे देणार, त्याला कोण नाही विचारत. ते आपले फिरत आहेत, त्यांचा संचार चालू आहे संपूर्ण देशभर, यांना कोणीच विचारणार नाही. स्वाभिमान कसा असतो ना आपल्या भाषेबद्दल, आपल्या राज्याबद्दल. एक कालच उदाहरण दिलं, एपीजे अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती होते. या एपीजे अब्दुल कलामांचं एक पुस्तक आहे अग्निपंख नावाचं, वाचलंय का तुम्ही? मला माहित नाही. त्यांचं आत्मचरित्र आहे. एपीजे अब्दुल कलाम धर्माने कोण? मुसलमान. पण याच अग्निपंख या त्यांच्या पुस्तकामधले पहिली ओळ आहे की एका गावामध्ये एका तमिळ कुटुंबात माझा जन्म झाला. एपीजे अब्दुल कलाम हे स्वतः मुसलमान असून देखील स्वतःच्या राज्याचा स्वाभिमान, राज्याचा अभिमान, आपल्या भाषेचा अभिमान इतका कडवट असतो की ते मुसलमान असून देखील स्वतः आत्मचरित्रात लिहिताना सांगतात की माझा एका तमिळ कुटुंबामध्ये जन्म झाला. एखादरी उत्तर भारतीय, उत्तर प्रदेशचा किंवा बिहारच्या एका माणसाने सांगावं. जे जुने इथे राहतात त्यांच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. माझे मित्र आहेत की हे इथे आमच्या वाघी सारस्वत बसलेत. माझे मित्र आहेत सुरेश गुप्ता, मुंबईच्या शिवाजी पार्कच्या साने गुरुजी महाविद्यालयामध्ये शिकले. अस्खलित अप्रतिम मराठी बोलतात. माझे असे अनेक मित्र आहेत. त्यांच्याबद्दलचा प्रश्नच नाही, कारण ते जर मुंबईचा विचार करत असतील, महाराष्ट्राचा विचार करत असतील, आमचं काहीच म्हणणं नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरूप व्हा, आमचं काहीच म्हणणं नाही. ज्या दिवशी तुम्ही जय महाराष्ट्र म्हणायला शिकाल, आमचा संबंधच नाही. आम्ही कशाला बोलू तुमच्याबद्दल? पण हे नक्की, हे ह्याचा दिन त्याचा दिन वगैरे काही नाही. महाराष्ट्र दिन सोडून दुसरा दिन साजरा होणार नाही याची संबंधितांनी सगळ्यांनी लक्षात द्यावं. पुढल्या वर्षी दिसेलच. त्या आबुवासी माजमी सांगतायत आम्ही काठ्या वाटणार म्हणे. काय कपडे वाळत घालायचे? महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना फक्त मी सांगू इच्छितो, या आबुवासी माजमींनी जर समजा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काठ्या वाटपाचा कार्यक्रम केला तर राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये तलवार वाटपाचा कार्यक्रम हातामध्ये घेईल. त्याच्यानंतर मग आम्हाला दोष देऊ नका कोणी. त्याच्यानंतर दोष देऊ नका आम्हाला. यांनी जर बांबू काढले तर ह्याच बांबूच्या तिरड्या करून ह्यांना झोपून पाठवू आम्ही परत. महाराष्ट्रामध्ये येऊन 2000 मैलावरनं इथे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची. हे आम्हाला शिकवणार आहे सगळ्या गोष्टी. हे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. हा कुठचा प्रकार? तुम्ही देखील सर्व माझ्यासमोर आज मराठी माझे तरुण बांधव सगळे माझ्यासमोर आहेत. बाबांनो, हे ज्या वेळेला बोलतो ना त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला महाराष्ट्रातल्या तरुणांची बाजू घेत असतो. आणि आपल्यातल्या काही भेंडीच्या भाज्या असतात नाही का बुलबुलीत, त्या प्रत्येक वेळेला हे चालू असतं. पण बघा, ते येतात आणि ते कशी कामं करतात. आपली मराठी मुलं तशी कामं करताना दिसत नाही. मग गधड्या आतापर्यंत आजूबाजूला जरा बघ ना कोण कामं करतंय ते. मराठी मुलं कामं काय करत नाही. आज कुठच्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला तिकडे मराठी मुलगा कामं करताना दिसतो. पण मराठी मुलांचे हक्काचे जे कामं आहेत ती इतर लोक येऊन छिनताना दिसत आहेत. ते तुमच्या डोळ्यात देखत छिनताना दिसत आहेत. आणि हे का होतंय याचं कारण आमचं दुर्लक्ष. आमचं लक्ष नाही कुठे. आम्ही तसेच गाफील. मी नेहमी जे उदाहरण सांगतो की महाराष्ट्राचा राजा रामदेवराय यादव, देवगिरी किल्ला आपला, म्हणजे या देवगिरी किल्ल्याचं वर्णन बाबासाहेब पुरंदरे यांनी असं केलंय, इतकं अप्रतिम. आत्ता जाऊन आलो त्या देवगिरी किल्ल्यावरती. त्या देवगिरी किल्ल्याचं बाबासाहेबांनी केलेलं वर्णन असं आहे, म्हणजे इतकी त्याची तटबंदी आणि त्याच्या खंदक आणि इतकं सगळं मोठा सगळा तो पसारा आहे. एका वाक्यात कळतं आपल्याला की तो किती कठीण आहे ते जिंकणं. त्या किल्ल्याबद्दल बाबासाहेबांनी असं लिहून ठेवलंय की सीतेच्या हृदयामध्ये रावणाला शिरणं जेवढं कठीण होतं तेवढं देवगिरी किल्ल्यामध्ये मोगलांना शिरणं कठीण होतं. म्हणजे विचार करा किती कठीण होतं. आणि
हाच आमचा किल्ला, हाच आमचा महाराष्ट्र. एका रामदेवराव यादव नावाच्या आमच्या एका राजा आमचा गाफील राहिला आणि 1293-94ला अल्लाउद्दीन खिलजी आला आणि आमचा महाराष्ट्र पादाक्रांत करून गेला. पुढची 300-350 वर्ष महाराष्ट्र हाल अपेष्टा सहन करत होता, अत्याचार सहन करत होता. आमच्या आया बहिणींवरती सगळे बलात्कार चालू होते, मंदिरं फुटली जात होती, सगळ्या गोष्टी सुरू होत्या. हे किती काळ भोगायला लागलं महाराष्ट्राला? पुढची 300 वर्ष, 350 वर्ष. जोपर्यंत आमच्या या महापुरुषाचा जन्म होत नव्हता तोपर्यंत या महाराष्ट्राला भोगावं लागलं हे सगळं. आणि याचं एकमेव कारण, दुसरं तिसरं कुठचंही कारण नाही, कारण महाराष्ट्र आमचा राजा गाफील होता. आज आपल्याकडे पण हीच गोष्ट दिसते, मतांच्या लाचारीसाठी सगळे गाफील. मुंबई महानगरपालिकेमध्ये भोजपुरी चित्रपटांना तुम्ही सवलती देता आणि मान्य कोण करतं? शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी चौघेही मान्य करतात. आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकट्या पक्षाने त्या गोष्टीला फक्त विरोध केला. आमचे इथे राजेंद्र लाड बसलेले आहेत, आमचा मंगेश आहे इकडे, बाकी सर्व यांनी फक्त विरोध केला. हा काय प्रकार चालू आहे? अहो, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोपावतो. भविष्यामध्ये हीच माणसं बोट वरती करून सांगतील. आजच तो राजहंस कसं वडिलांनी नाव ठेवलं मला कळत नाही. खरं तर कावळा ठेवायला पाहिजे होतं. राजहंसाचं काम आहे काय? आज काय सांगतायत राजहंसी की मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी बरोबर हिंदी भाषाही चालू राहिली पाहिजे. बाकी सगळा विरोध वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, त्या एका बाजूला. या मुंबई महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणून आज मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेले सत्तारूढ पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला मी इथून हात जोडून विनंती करतो की ह्या असल्या लोकांच्या पापात सहभागी होऊ नका. एका बाजूला बोलतात की मुंबई बिल्डरांच्या घशात चालली आहे, मुंबई स्वतंत्र करण्याचे डाव चालले आहेत आणि त्यालाच बळी पडता तुम्ही, याच गोष्टीला बळी पडता. मध्यंतरी तो ULC वरती काढला होता ना मोर्चा, कार्याध्यक्ष म्हणाले होते काय, बिल्डरांना उलटा करेन आणि त्यांच्या कुठून तोंडात तर काहीतरी बिल्डर काय हे काढीन, प्लॉट बाहेर काढीन म्हणे. उलट करून प्लॉट बाहेर काढताय. क्रॉफर्ड मार्केटचा प्लॉट बाहेर काढला पहिला. शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या बहुमताच्या जोरावरतीच क्रॉफर्ड मार्केटचा प्लॉट दिलात ना, मग तोही बाहेर काढा. ही असली ना ही सगळी ढोंग आहेत ना, ही ढोंगच इथे महाराष्ट्राला नडणार आहेत. आणि याच्यासाठी म्हणून मी बोलत असतो. हे बघा, हे आमच्या आजोबांपासून चालू आहे. आमच्या आजोबांनी 1922 साली लिहून ठेवलं, 1922 साली की महाराष्ट्राला, मुंबईला परप्रांतातनं येणाऱ्या लोंढ्यांपासून वाचवा. हे जर लोंढे आवरले गेले नाही तर महाराष्ट्र हातामध्ये राहणार नाही, मुंबई हातामध्ये राहणार नाही. हे 1922 साली लिहून ठेवलं होतं आमच्या आजोबांनी. आजही मी तीच गोष्ट सांगतो. आणि ही गोष्ट सांगत असताना, मी बोलत असताना, ही फक्त माझी चीड आहे, हा माझा फक्त राग आहे. मतांचं राजकारण करून, नफा तोट्याचा विचार करून मी कुठची भूमिका आतापर्यंत मांडली नाही, मांडणार नाही. जे करतोय हे तुमच्या हितासाठी करतोय, भविष्यात येणाऱ्या आपल्या कच्च्या बच्च्यांच्या भविष्य काळासाठी म्हणून मी करतोय. मला ह्याच्यासाठी शिव्याशाप घ्यायला लागले तरी चालतील, पण हा महाराष्ट्र सुखासमाधानाने नांदला पाहिजे, एवढीच फक्त माझी इच्छा आहे. बाकीचे विषय अनेक असतात, अनेक गोष्टी होत असतात. ही मुंबई साफ झाली पाहिजे. मुंबईकडे कधी कोणाचं काय लक्षच नाही. रोज कोण येतंय, कोण जातंय, कोणाला काही माहिती नाही. मध्यंतरी ते सिंगापूरचे माजी पंतप्रधान आले होते. त्या सिंगापूरच्या माजी पंतप्रधानांनी सांगितलं की मुंबईमध्ये रोज 350 कुटुंब येतात म्हणे. कुटुंब हे काय आम्हाला माहित नव्हतं काय? आणि ह्याला वसवणारे कोण? आमचेच खासदार, आमचेच आमदार, आमचेच नगरसेवक. चिरीमिरी पैशासाठी पडून आपण काय कोणाला विकतो? आपल्या मुंबईला विकतो, आपल्या महाराष्ट्राला विकतो. आज जी मुंबईची परिस्थिती तीच पुण्याची परिस्थिती आहे, तीच ठाण्याची परिस्थिती आहे, तीच नाशिकची परिस्थिती आहे. प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या शहरांची हीच परिस्थिती होत चालली आहे. असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. उद्या दबक्या पावलाने मान खाली घालून अशी फिरण्याची वेळ तुमच्यावरती येऊ नये म्हणून मी हा आवाज उठवतोय.
एकेकाळी माननीय बाळासाहेबांनी हा आवाज उठवला. एक स्वाभिमानाने मराठी माणूस जगायला लागला. नंतर घुसलं राजकारण आणि हे आता यांच्या हातात. याला काही तुमच्याशी देणं घेणं नाहीये. मी कुठचाही विचार असला असा मतांचा मगाशी सांगितलं, पण मतांचा विचार करून बोलत नाही मी ही गोष्ट. उद्या माझी भूमिका जर समजा इतर उत्तर प्रदेशचे किंवा बिहारच्या लोकांनी समजून घेतली तर मतदान केलं तर करा, नाही केलं तरी माझी काही हरकत नाही. पण याच्यासाठी म्हणून मी महाराष्ट्राचा स्वाभिमान घाण टाकणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. माझ्या आजोबांचं एक पुस्तक आहे उठ मराठ्या उठ नावाचं. त्यातलं एक वाक्य सांगतो तुम्हाला. प्रत्येक मराठी घराच्या बाहेर हे कोरून ठेवलं पाहिजे, कोरून प्रत्येक मराठी घराच्या बाहेर. आणि त्यांनी सांगितलं की स्वाभिमान शून्य माणूस आणि स्वाभिमान शून्य राष्ट्र याला जगाच्या पाठीवरती कुठेही किंमत नसते, कोणीही त्याला विचारत नाही. मी तुम्हाला सांगतो, मी एके दिवशी परदेशामध्ये गेलो होतो. पॅरिसला होतो का स्वित्झर्लंडला होतो, कुठे आता आठवत नाही मला कुठे गेलो होतो, पण माझ्या ते स्वित्झर्लंडला होतो. आणि तिकडे एका घड्याळाच्या दुकानात गेलो. आणि त्या घड्याळाच्या दुकानात गेल्यानंतर मी तिथे त्या बाई होते, त्या बाईंना मी इंग्लिशमध्ये विचारलं, म्हटलं या घड्याळाची काय किंमत आहे. बाबा तुम्हाला खोटं वाटेल ना मी काय बोलतोय ते. मलाही आश्चर्याचा धक्का बसला. मी त्या बाईंना जेव्हा विचारलं इंग्लिशमध्ये की या घड्याळाची काय किंमत आहे, त्या बाईंनी माझ्याकडे डुंकून देखील पाहिलं नाही. दुसरं काहीतरी काम करायला गेली तिकडे. मला थोडंसं माहिती होतं की त्यांची एकूण मानसिकता काय असते. मी त्या बाईंशी शुद्ध मराठीत बोललो. मी म्हटलं बाई जरा या घड्याळाची काय किंमत आहे जरा सांगता का. तिला मी काय बोललोय कळलं नाही, पण तिला एवढं कळलं की हा ह्याच्या स्वतःच्या भाषेमध्ये बोललाय, हा इंग्रजीमध्ये बोललेला नाहीये. कारण संपूर्ण युरोपमध्ये जर तुम्ही बघितलं तर ते स्वतःच्या भाषेला इतकं मानतात, स्वतःची भाषा इतकी पुढे रेटतात. तुम्ही चायनीज पंतप्रधान घ्या, नाही तर तुम्ही फ्रान्सचा पंतप्रधान घ्या, नाही तर अजून तुम्ही कुठचाही पंतप्रधान घ्या, हे स्वतःची भाषा जपतात, दुसरीकडे दुभाषी ठेवतात. जरी त्यांना इंग्रजी येत असली तरी मध्ये दुभाषी ठेवतात आणि मगच ते संवाद साधतात. एवढे भाषेवरती कडवट प्रेम करणारे हे सगळे जग, हे देश म्हणून अजून टिकून आहेत. कारण त्यांचं सत्व, त्यांचं अस्तित्व हे त्या भाषेमध्ये आहे, त्यांच्या स्वाभिमानामध्ये आहे. तो स्वाभिमान ज्यांचा ज्यांचा म्हणून टिकला ते आजही टिकून आहेत, अजूनही टिकून आहेत, कधी संपणार नाहीत. अहो साधी गोष्ट लक्षात घ्या, मलेशियामध्ये तमिळ लोक गेले आणि तिकडे काहीतरी त्यांना मारलं, लगेच इथून करुणानिधी उभे राहिले, लगेच आमच्या पंतप्रधानांचं पत्र गेलं, लगेच बाकीची राज्य पण उभी राहिली. स्वतःच्या राज्यातल्या लोकांसाठी कसे पटापटा उभे राहतात बघा. नाही तर आम्ही इथे आमच्याकडे 48 खासदार बसलेत त्या लोकसभेमध्ये. महाराष्ट्राच्या प्रश्नावरती एकत्रपणे येऊन कधी एखादा आवाज उठवताना दिसला? या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एकत्र कधी आवाज उठवताना दिसला? महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नावरती कधी दिसला? महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोंढ्यांच्या बाबतीत कधी एकत्र आवाज उठवताना दिसतात? काय करत का असतात तिकडे हेच कळत नाही. ही स्वाभिमानाची गोष्टी, ही स्वाभिमानाची बीज जी आमच्या आजोबांपासून, प्रबोधनकारांपासून, बाळासाहेबांपासून जी आमच्यामध्ये आली आहेत ना, तीच फक्त मी पुढे रुजवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचीच फळं मला मिळवत, या महाराष्ट्राला मिळवत. एवढ्यासाठी म्हणून मी हे वणवण फिरतोय. कोणी किती टीका केली आणि काय केली ह्याच्याशी मला कर्तव्य नाहीये, ती होतच राहते. शेवटी जो काम करतो त्याच्यावरती टीका होते, करत त्याच्यावरती टीकाच होत नाही. अजातशत्रू या असल्या गोष्टी मला करायच्या नाहीत. आज आपण सगळेजण इथे मंगेश आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी इथे आवर्जून उपस्थित राहिलात. हे जे मी तुम्हाला सांगितलंय, या सगळ्या गोष्टी मी बोललोय, ह्या पुढे पसरवत न्या, ह्या वाढवत न्या, एवढीच फक्त माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. या महाराष्ट्रावरचा, या मुंबईवरचा मराठी बाणा आपण सर्वांकडनं टिकला जावो, एवढी फक्त एक आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कन्नमोर नगरातील सर्व रहिवाशांना माझी नम्र विनंती आहे. कन्नमोरचं भूषण, विठ्ठलजी उमप, महाराष्ट्राची शान यांचा सत्कार सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. एकही कन्नमोरवासियांनी गेटच्या बाहेर